नमस्कार मंडळी, तर मी घेऊन आले आहे आज छोले. छोले कसे बनवायचे आज मी सांगते. चला, 2 माप कढईमध्ये तेल ओता. तेल चांगलं गरम होऊ द्या. गरम झाल्यानंतर त्याच्यात मोहरी टाका. मोहरीनंतर थोडं जिरे नंतर कढीपत्ता. हे पेस्ट बघितलं. कांदा, टमाटर, कोथिंबीर ह्याला भाजून घेतलेला आहे. त्याच्यात ॲड करू. परतून घेऊया आपण. एक 5 मिनिट ह्याला परतायचं चांगलं. खूप छान टेस्ट येते. एकदा करून बघा. हे झाल्यानंतर थोडं 2 माप तेल टाका. हे आहे चटणी आहे, काळं तिखट आहे. त्यानंतर थोडीशी हिंग टाका, छान टेस्ट येते. नंतर हळद. ह्याला चांगलं परतून द्या. चपाती भाकरीसोबत खूप छान लागते, पण मला तो पुरीसोबत खूप छान लागते. तुम्हाला कशासोबत छान लागते हे कमेंट करून नक्की सांगा. हे आपलं मिश्रण परतून घेतलेलं आहे. तर आपण ह्याच्यात टाकू. 2 शिट्ट्या देऊन काढल्यात. ह्याला मी उकडून घेतले आहे. थोडं मीठ टाकून 2 शिट्ट्या दिल्यात मी ह्याला. उकडल्यानंतर आता हे ह्याच्यात ॲड करू. ॲक्च्युली ना हे खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पुरीसोबत तुम्ही खूप छान लागते. मला असं चांगलं परतून घ्यायचं. स्वादनं खूप छान येते. ते कोरडं खायला सुद्धा खूप छान लागते. ह्याच्यात थोडं पाणी ॲड करू आपण. मला लागते तेवढं मी पाणी ॲड करते. तुम्हाला जेवढं लागेल तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता. मला 1-2 मिनटं आपण असंच शिजू देऊया. असं चांगलं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर ह्याच्यावर आपण थोडं 10 मिनिट आपण ह्याला झाकूया. वाफ देऊन होते. आवाज येते.
वेगळा पुरीसोबत खूप मस्त लागते, खूप म्हणजे स्वादिष्ट लागते. कमेंटमध्ये नक्की सांगा कसं लागतं ते. मिनटं झाली आहे. आहे एकदम घट्ट घट्ट लागते. आता आपण ह्याच्यामध्ये थोडं शेंगदाण्याचं कूट ॲड करू, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट खूप स्वादिष्ट होते. त्यानंतर थोडी कोथिंबीर का बारीक चिरलेली, थोडं चवीपुरतं मीठ ॲड करू आपण ह्याच्यामध्ये. आता हे झालं पूर्ण छोले, हे आता झालं आपले पूर्ण छोले. आता ह्याच्यात ॲड करू थोडं तेल, आणि असं तेल ॲड केलं ना आणि छान टेस्ट वाढते ह्याची. मला तर असेच छोले आवडतात. तुम्हाला कसे छोले आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज. तर आता आपण बंद करूया गॅस. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.